नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. माझ्या चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत. आज मी तुम्हाला आपल्या देवघरातील पितळी आणि तांब्याचे देव अगदी सोप्या पद्धतीने कसे चमकदार आणि स्वच्छ कसे करायचे ते दाखवणार आहेत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. आज मी देव स्वच्छ करण्यासाठी ना पितांबरीचा वापर करणारे, ना लिंबू सत्व, ना लिंबाचा, नाही विनेगर, नाही मिठाचा, एकदम घरगुती आपले साहित्य सहज उपलब्ध असणारे काही वस्तूंनी मी देव अगदी नवीनसारखे चमकदार बनवणार आहेत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि आपण प्रत्येक अमावस्येला देवघर स्वच्छ करत असतो. तर मी पण देवघर स्वच्छ करत असते आणि देव पण स्वच्छ करत असते. मी इथे देव स्वच्छ करण्यासाठी 2 चमचे बेसन घेणार आहेत आणि 2 चमचे दही घेणार आहेत आणि 1 चमचा साखर आणि 1 चमचा हळद. हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. आपल्याला पेस्ट तयार करून घ्यायची. दही आंबट घ्यायचं आहे. हळद त्यामध्ये 1 चमचा मिक्स करून घेऊ आणि पेस्ट तयार करून घेऊ. हे सर्व एकत्रित मिक्स करून घेऊ आणि पेस्ट तयार झाल्यानंतर देवांवर आपल्याला हलक्या हाताने लावून ठेवायचे आहेत. अशी पातळ थोडीशी आपल्याला पेस्ट तयार करायची आणि देवांवर लावून ठेवायची आहेत. आपण प्रत्येक अमावस्येला देवघर स्वच्छ करतो, आसन बदलतो आणि आपल्या घरात कोणकोणते देव असावेत देवघरात. इथे मी अन्नपूर्णा देवी आहेत माझ्याकडे, रुद्रयंत्र आहेत, श्रीयंत्र आहेत आणि महादेवाची पिंड आहेत, गणपती बाप्पा, गणपतीची मूर्ती आहेत आणि बाळकृष्णाची पण मूर्ती आहेत, विठ्ठल रुक्माईची मूर्ती आणि आपले कुलदैवताचं टाक आहेत, आई तुळजाभवानीचा आणि कुलदैवत आणि पाटावरची देवी आहेत माता लक्ष्मी. हे सर्व देवांना मी ही पेस्ट तयार केलेली ती आपण लावून घ्यायची आहेत. खूप पटकन एकदम चमकदार नवीन देव असल्यासारखे देव होतात. आपल्याला 20 ते 25 मिनटं ही पेस्ट तशीच लावून ठेवायची आहेत देवांना. तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा. आपण मिठाचा वापर करतो, लिंबाचा वापर करतो. तर लिंबू मीठ हे देवांसाठी आपल्याला खरंच आपल्याच मनाला म्हणजे लिंबू आणि मीठ देवांना नाही आवडत मला लावायला. तर म्हणून आंबट दही आणि त्यामध्ये बेसन पीठ आणि थोडीशी साखर, हळद आणि हे पूर्ण 20 ते 25 मिनटं झाल्यानंतर हे बघा किती स्वच्छ असं बाळकृष्णाची मूर्ती आपली क्लीन झालेली आहेत. आणि इथे अन्नपूर्णा देवी आहेत. अन्नपूर्णा ही देवी आपल्याला अन्नपूर्णा देवी आपल्या घरात पाहिजे. अन्नधान्याची कमतरता भासत नाही आणि घरात भरभरून अन्नधान्य समाधान टिकून राहते. तर अन्नपूर्णाची देवी आपल्याला तांदळात ठेवायचे आहेत. प्रत्येक पौर्णिमेला ते तांदूळ बदलायचे आहेत आपल्याला. आणि इथे गणपती बाप्पाची मूर्ती आहेत. तर प्रत्येक आपल्याला शुभ कार्यासाठी गणपती बाप्पा लागतात, म्हणून गणपती बाप्पाची मूर्ती आपल्या देवघरात पाहिजे. कोणती पण सेवा आपल्याला करायची असेल तर पहिले आपल्याला गणपती बाप्पाची सेवेपासून आपली सुरुवात होते. तर मी इथे गणपती बाप्पाची मूर्ती
स्वच्छ करून घेतलेली आहेत. आणि ते महादेवाची पिंड आहेत, शिवलिंग, तर ते पण मी स्वच्छ करून घेतलेले आहेत. आणि साखर लावून मी थोडीशी वरतून साखर लावते, कारण की ती साखरेने अशी साखर थोडीशी क्रपसारखी असते, म्हणून ते देवांमध्ये ती बारीक बारीक डिझाईन असते ना, तर ती डिझाईनमध्ये आपली हळदी कुंकवाची ते त्याच्यामध्ये त्या नक्षीकाममध्ये हळदी कुंकू गेलेलं असतं, म्हणून ते मग आपण साखरेने थोडीशी अशी घासल्यानंतर ते क्लीन होतात. तुम्ही ब्रशनं पण घासू शकता. आपण दात घासण्याचा ब्रश असतो त्याने, पण माझ्याकडे नवीन ब्रश नव्हता. आणि ब्यूज आपण वापरतो तो ब्रशने देव घासू नका. देवांना जेवढी आपण स्वच्छता ठेवली तेवढी देव छान आणि चमकदार दिसतात. ही नर्मदा देवीची मूर्ती आहेत. माझ्या आईने नर्मदा फिरायला गेली होती तेव्हा तिनं आणलेली ती नर्मदा देवीची मूर्ती. इथे श्री रुद्रयंत्र आहेत. रुद्रयंत्र पण आपलं महादेवाचं रुद्रयंत्र आहेत. ते प्रत्येक सोमवारी प्रदोषला आपण त्यावरती रुद्राभिषेक किंवा शिवमहिमा अभिषेक करून ते तीर्थ सर्व घरच्यांनी घ्यायचे आहेत. कोणी आजारी व्यक्ती असेल, व्यसनी व्यक्ती असेल, तर त्यांनी ते रुद्रयंत्राचं आपण रुद्राभिषेक करायचा किंवा शिवमहिमा अभिषेक करून ते तीर्थ घ्यायचे आहेत. खूप लवकर फरक पडतो. आणि हे श्रीयंत्र आहेत. श्रीयंत्र आपलं देवी माता लक्ष्मीचं श्रीयंत्र आहेत. लक्ष्मी प्राप्तीसाठी त्यावरती आपण सेवा करत असतो, कुंकुमार्जन करत असतो. प्रत्येक पौर्णिमा, अमावास्येला आणि नवरात्रामध्ये आपण देवीची सेवा करण्यासाठी श्रीयंत्र खूप प्रभावशाली आहेत. ते आपण देवघरात ठेवायला पाहिजेत. आणि ते देवीचा टाक, तुळजाभवानी देवीचा टाक आहेत माझा, तो पण मी स्वच्छ करून घेणार आहे. चांदीचे देव आहेत, ते पण एवढे क्लीन झाले होते, स्वच्छ झाले होते. आणि हे कुलदैवत खंडेराय त्यांचा टाक आहे, तो पण मी स्वच्छ करून घेणार आहेत. आणि आपली रोज आरतीसाठी घंटा वापरतो ते स्वच्छ करून घेणार आहेत. सर्व देव स्वच्छ करून मी इथे तांबे, आपले देव राहण्याचा तांबे असतो, तर त्या तांब्याला पण मी लावून ठेवली ती थोडीशी पेस्ट. तर बघा किती क्लीन आणि स्वच्छ झालेले आहेत. आणि इथे मी आपल्याला देव स्वच्छ झाल्यानंतर ते विम जेल किंवा विम साबण आहेत, त्यामध्ये आपल्याला विम साबणाच्या पाण्यामध्ये मी ते देव स्वच्छ करून घेणार आहेत, म्हणजे छान शाईन येते. विम साबण आपण जी भांडे घासण्यासाठी वापरतो तिचा वापर नका करू. नवीन विम साबण घ्या. नवीन विम साबणीचं मी इथे पाणी बनवलं आणि त्यामध्ये स्वच्छ देव धुवून घेतले. खूप छान अशी देवांना शाईन आली होती. आणि मी तिकडे पहिले देवघर पण स्वच्छ करून घेतलेलं होतं. आणि आपल्याला देवघरात कलश पण कलशमधलं पाणी आणि कलशचे आंब्याचे पाने ते पण बदलून घ्यायचे असते अमावास्येला. अशा पद्धतीने मी देव साफ करत असते. तर अशा घरगुती आपल्या घरात असणाऱ्या वस्तूंपासून मी नवीन सारखे देव स्वच्छ केलेले आहेत. तुम्हाला ही ट्रिक कशी वाटली आणि तुम्ही पण नक्की करून बघा. देव स्वच्छ अशा पद्धतीने खूप क्लीन देव निघतात आणि एकदम स्वच्छ देव निघतात. मी देव पूर्ण व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतले आणि पुसून घेतलेले आहेत. ते मी थोडेसे आता उन्हात ठेवणार आहेत. खूप एकदम चमकदार असे देव आपले निघले होते. हे बघा, उन्हात ठेवल्यानंतर एवढे चमकत होते ना देव, खूप छान असे पितळाचे देव एकदम खूप छान चमकत होते. भारी वाटत होतं देवांना बघून. आणि नंतर मी
देवघर स्वच्छ झालेलं होतं. आसन टाकून सर्व देव पुसून व्यवस्थित अत्तर आणि हळदी कुंकू अष्टगंध ते लावून मी देवांची मांडणी केली आणि नैवेद्य दाखवला, धूप दीप दाखवली. आणि या अशा पद्धतीने माझी अमावास्येला देवघराची स्वच्छता करत असते. तुम्ही करता की नाही अमावास्येला देवघराची स्वच्छता? तर मी केंद्रात तो सांगत असता अमावास्येला देवघर स्वच्छ करावं. त्या पद्धतीनेच मी देवघर स्वच्छ करत असते. तर तुम्हाला हे व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. असेच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला की नाही. आणि पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.